हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 29 मार्च रोजी रविवारी कामदा एकादशी आहे. चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला कामदा एकादशी असे म्हणतात. या दिवशी आपण आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. कामदा एकादशीचं महत्त्व म्हणजे काय असतं की या दिवशी कामदा म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे तर कामदा एकादशीला तुम्ही ही सेवा केली आणि हा एक छोटासा उपाय केला आणि यासोबत तुम्ही काही गोष्टी आहेत त्याचं पालन केलं तर नक्कीच तुमची मनातली कुठली इच्छा असो भगवान विष्णू ती पूर्ण करणार आहेत. भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. तर 29 तारखेला जी एकादशी येणार आहे तिला कामदा एकादशी म्हणतात आणि कामदा एकादशी म्हणजे इच्छा पूर्ण करणारी एकादशी. तर आपल्याला या दिवशी आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी भगवान विष्णूंना आपल्याला प्रसन्न करून घ्यावं लागेल तर आपली इच्छा पूर्ण होणार आहे. जोपर्यंत आपण देवांना प्रसन्न करून घेत नाही तोपर्यंत ते आपली इच्छा पूर्ण करत नाही. पूर्वीचे जे ऋषी मुनी होते तपश्चर्या करायचे तेव्हा कुठे देव त्यांच्यावर प्रसन्न व्हायचे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मनासारखं वर मिळायचं. त्यांना त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हायचे, त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायची. तशाच पद्धतीने आपल्याला काही एवढी तपश्चर्या करायची नाही आहे. आपल्याला फक्त सेवा करायची आहे. छोटीशी सेवा जरी केली तरी सुद्धा भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देणार आणि मनातली इच्छा आपली ते पूर्ण करणार आहे. तर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कामात तुम्हाला काही अडचणी येत असतील म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीत यश येत नाही तर यश येणार आहे. तुमच्या कामातल्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल. फक्त हा उपाय करताना ही सेवा करताना श्रद्धेने करा, विश्वासाने करा आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी या दिवशी अजिबात करायच्या नाही, चुकूनही करायचे नाही. भगवान विष्णूंना आपला राग येईल अशी कुठली गोष्ट करायची नाही. या दिवशी या गोष्टी तुम्हाला पाळायच्याच आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. विष्णू सहस्रनाम म्हणा, जे तुम्हाला येत असेल ते म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. पंचामृताने करा, शुद्ध पाण्याने करा, जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा. अभिषेक झाला, मूर्ती जागेवर ठेवली आणि त्यानंतर त्यांना गुलाबाचं अत्तर लावायचं, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं, पिवळ्या रंगाची मिठाई त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायची आणि यानंतर येते ती म्हणजे सेवा. आता सेवा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा सायंकाळी करू शकता. आता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, एक उपाय सुद्धा सांगणार आहे. त्यासोबत मी तुम्हाला जो नियम सांगितला पाळायला, जे मी तुम्हाला पाळायला सांगितलं ते सुद्धा पाळायचं. ही गोष्ट करायची आहे तरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तर आता सेवा सकाळी करा किंवा सायंकाळी करा आणि सेवा कोणीही करू शकतं. मुलं असतील मुलं करू शकतात किंवा मोठे महिला पुरुष असतील ते सुद्धा करू शकतात. तर कोणीही सेवा करू शकतं. आता सेवांमध्ये मी तुम्हाला एक एक सेवा सांगितली, त्यातली जी शक्य होईल ती करा किंवा सगळ्या सेवा शक्य असेल तर त्या करा. सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण करायचं. नसेल शक्य तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा तुम्ही जप करा. 108 वेळा जप करा. तुम्हाला जर विष्णू गायत्री मंत्र येत असेल तर 108 वेळा त्याचा जप करा. आणि या दिवशी आवर्जून तुळशीची पूजा करायची. आपण तुळशीची पूजा करतो पण या दिवशी तुम्हाला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे. तर या दिवशी तुळशीची पूजा करायची म्हणजे तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर बसून तुळशीचं स्तोत्र येतं, तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल. तुलसी स्तोत्र तुम्हाला तिथे बसून म्हणायचं आहे. तुळशीला 11 किंवा 3 प्रदक्षिणा घाला. तुम्हाला तुळशीचा मंत्र येत असेल तर तो 11 वेळा तुम्ही म्हणू शकता. तुळशीची सुद्धा या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि एकादशीला तुळस तोडायची नसते तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून आणि तुम्हाला जर शक्य असेल तर वेगळी तुम्ही बाळकृष्णाची मांडणी करा किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाची मूर्ती घेऊन वेगळी मांडणी करा. अशा पद्धतीने करू शकता. आता ही झाली सेवा, जी शक्य होईल ती सेवा करा. आता यासोबत तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो उपाय तुम्ही जर केला तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. भगवान विष्णू तुम्ही मनापासून सांगा ती इच्छा तुमची ते पूर्ण करतीलच. त्यासाठी तुम्हाला 11 तुळस घ्यायची आहे. 11 तुळस घ्यायची आणि एक एक तुळस भगवान विष्णूंना अर्पण करायची. पण काय घ्यायचं नाव? राम,
किंवा ओम, म्हणजे राम म्हणायचं आणि तुळस अर्पण करायची, किंवा ओम म्हटलं की तुळस अर्पण करायची. राम किंवा ओम म्हणत तुम्हाला भगवान विष्णूंना एक एक तुळस अर्पण करायची, 11 तुळस अर्पण करायची. आणि त्यानंतर भगवान विष्णू तुमची इच्छा सांगा, कुठली इच्छा आहे, तुमचं कोणतं काम होत नाही, नक्कीच ते तुमची इच्छा पूर्ण करतील. मनोभावे श्रद्धेने ही सेवा करा, हा उपाय करा, नक्कीच भगवान विष्णू तुमची इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला जर शक्य असेल तर भगवान विष्णूंच्या किंवा श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन तुम्ही 11 तुळस अर्पण करा. नसेल शक्य तर घरातली जी मूर्ती असेल त्याला तुम्ही अर्पण करू शकता. दुसऱ्या दिवशी ती तुळस तुम्हाला उचलायची आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, आणि ती तुळस उचलल्यानंतर तुम्ही चहामध्ये ती वापरू शकतात. नसेल वापरायची तर ती सुकून तिची पावडर करू शकतात तुम्ही. ती पावडर तुम्ही जी तुळस तुम्ही लावली त्यात सुद्धा तुम्ही टाकू शकतात, किंवा दुसऱ्या झाडात तुम्ही टाकू शकतात खत म्हणून, असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर ती तुळस निर्माल्यात फेकायची नाही, आपणच ती स्वतः खायची आहे. आता हे झालं सेवेच्या बाबतीत, उपायाच्या बाबतीत. जे महत्त्वाचं आहे आता ते म्हणजे काळजी कोणती घ्यायची, नियम कोणते पाळायचे. तर या दिवशी धूम्रपान मद्यपान करायचं नाही, मांसाहार करायचं नाही, आणि या दिवशी महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. नक्की करा, आता कोणाने होणार नाही पण करा. आणि या दिवशी रविवार आहे म्हणून मी सांगते, या दिवशी मांसाहार अजिबात करायचं. तुम्ही एकादशीचं व्रत करा किंवा नका करू, पण मांसाहार अजिबात करायचा नाही. असं म्हणायचं मी एकादशी करत नाही, मग मांसाहार मी करू शकते, कारण रविवारी सगळेच मांसाहार करतात म्हणून सांगते, शिजवायचंच नाही घरात. आणि कांदा लसूण शक्य असेल तर नक्की मी तुम्हाला म्हणेल बिना कांदा लसूणचा या दिवशी स्वयंपाक करा दिवसभर. आणि तांदूळ या दिवशी सेवन करायचे नाही. एवढे नियम तुम्हाला पाळायचे. घरात वादविवाद करायचे नाही, शांतता राखायची, आणि जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा करा. बघा, सेवा करा आणि सेवेला महत्त्व द्या, आणि बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतो. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतील. परंतु आपल्याला फक्त सेवा करायची आहे. आणि आपण काय करतो, सेवेतच मागे पडतो, सगळ्या गोष्टी करतो, उपाय करतो पण सेवा करत. जर सेवा केली तरच तुम्हाला फळ मिळेल, फक्त उपाय करून होणार नाही. तर सेवा करा, तर जास्तीत जास्त सेवा करा, सेवेला महत्त्व द्या. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब, आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि इंस्टाग्रामचं पण आपलं पेज आहे, त्या पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.